नमस्कार. पुन्हा एकदा एक नवीन माहितीपूर्ण विषय घेऊन मी तुमच्यासमोर हजर आहे आपल्या हिरकणीज लर्न विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं की परीक्षांमध्ये पाठांतर कसं करायचं. हा झाला पाठांतराचा विषय. पण ह्याच्या पुढे जाऊन पुढचा मुद्दा किंवा प्रॉब्लेम असा येतो की पाठांतर सगळं झालेलं आहे आणि आता एक्झाममध्ये जाऊन पेपर जो आहे तो लिहायचा आहे. आणि बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम असतो की पेपरची किंवा परीक्षेची प्रचंड भीती वाटते. सगळा अभ्यास झालेला आहे, पण पेपर हातात येईपर्यंत किंवा पेपरला जाईपर्यंत प्रचंड धडधड, भीती, टेन्शन, हातापायांना घाम फुटणं किंवा अंग गार पडणं असे प्रकार होतात. आणि ह्या टेन्शनमध्ये मुलं सगळा अभ्यास केलेला असून सुद्धा तो विसरतात आणि त्याच्यामुळे त्यांचा स्कोअर कमी येतो. तर आज आपण ह्याच विषयावरती चर्चा करणार आहे. मी ह्या व्हिडिओमध्ये काही छोट्याशा पण खूप महत्त्वाच्या अशा टिप्स तुम्हाला शेअर करणार आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हीही हा तुमच्या मुलांना नक्की ट्राय करून बघाल. आवडला तर नक्की सांगा. तर बघा की आपल्या बाबतीत पहिल्यांदा आपण हे करूया की परीक्षा ह्या विषयाचं मुलांना आपण अशी सवय लावलेली असते की त्यांना परीक्षेचं टेन्शन घ्यायचंच असतं. हे पहिल्यांदा आपण त्यांच्या मनावर बिंबवलेलं असतं. मूल पहिल्यांदा शाळेत जातं त्यावेळी त्याला परीक्षा, एक्झाम, टेस्ट हे काहीही माहीत नसतं. आपण आई म्हणून किंवा टीचर म्हणून काय करतो, अरे उद्या पेपर आहे तुझा, अभ्यास कर, चांगले मार्क आले पाहिजेत, तुला टेन्शन येत नाही का रे, असे वेगवेगळे आपण काय करतो त्याच्यावरती इमोशन्स जे असतात त्याचं बर्डन घालायला लागतो. आणि मग हळूहळू मुलांना कळायला लागतं की माझी परीक्षा होती, त्यात मला कुणीच काही सांगत नाही, मला कुणीही मदत करत नाही, त्याच्यामध्ये मला काही आलं नाही तर मी कुणाला विचारू शकत नाही आणि मला जे येत नाही ते जर मी लिहिलं नाही तर मला काय होतात, कमी मार्क पडतात. मग हळूहळू हळू ते मूल परीक्षा ह्या गोष्टीचा काय करायला लागतं, बाऊ करायला लागतं आणि मग त्या मुलाला टेन्शन यायला लागतं. पहिलीतल्या मुलांच्या तोंडून सुद्धा मी असे शब्द ऐकते की मला परीक्षा आहे बाबा, आज टेस्ट आहे, खूप टेन्शन आले. ज्या वयात मुलांना टेन्शन ही गोष्ट किंवा त्याचं स्पेलिंग सुद्धा लिहिता येत नाही त्या वयात मुलं टेन्शन फेस करतात. पण म्हणून काय परीक्षाच द्यायच्या नाहीत का? अजिबात नाही. हे युगच आहे परीक्षेचं किंवा परीक्षा हे बाय डिफॉल्ट आपल्याला नेचरमध्ये येतच. ते आपण माणूस आहे म्हटल्यावर परीक्षा दिल्याच पाहिजे. आणि दुसरा मुद्दा असा की परीक्षा द्यायला पाहिजे, मग ते टेन्शन हँडल कसं करायचं. कुणीही असू दे, लहान असू दे, मोठे असू दे, सगळ्यांना आयुष्यभर परीक्षा द्यायला लागतात. मग ते प्रेशर हँडल कसं करायचं. तर बघूया आता आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की परीक्षा आलेली आहे, मुलांचा अभ्यास पण आपण करून घेतलेला आहे, पण प्रत्यक्ष पेपर देताना मुलांची काय मानसिकता असणार आहे त्याच्यावर त्यांचा परफॉर्मन्स ठरणार आहे, बरोबर. मग हा परफॉर्मन्स जर आपल्याला सुधारायचा असेल ॲज कम्पेअर्ड टू मुलांच्या अभ्यास केलेल्या प्रमाणात, म्हणजे प्रत्येक मूल अभ्यास करतो, नो डाऊट, प्रत्येक मूल हे त्याच्या त्याच्या परीने अभ्यास करत असतो. पण जे मूल एक्झाममध्ये ते अभ्यास केलेलं सादर व्यवस्थित करू शकतो त्यालाच चांगले मार्क मिळतात आणि त्यालाच हुशार म्हटलं जातं, बरोबर आहे. ही वस्तुस्थिती आहे. मग आपल्या मुलाचं सादरीकरण कसं चांगलं व्हावं, फक्त ओरली नाही, रिटन, बरोबर आहे. कारण पेपर हेच त्याचं भवितव्य असतं. त्या पेपरमध्ये चांगले मार्क पडले किंवा हल्ली ग्रेड असतात A+ पडली तरच माझा मुलगा हुशार आहे, B1 B+ पडली तर नाही, का कमी पडले तुला, का रेंज कमी आली, असं होतं. मग काय होतं, बरेच पालक अशा तक्रारी करतात की घरी तर मी घेतलं तेव्हा सगळं त्याला येत होतं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगत होता, पण पेपरमध्ये काहीच लिहिलं नाही त्यानं, असं का होतंय त्याचं. ह्याची बरीच कारणं असू शकतात. पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, मी हा मुद्दा असाच बोलत नाहीये, मी मुलांना जेव्हा आत्ताची टेस्ट दिली त्याच्या आधी याच्याशी चर्चा केली की तुम्हाला असं होतं का पेपरच्या आधी
की धडधडतं, प्रचंड दडपण येतो, घाम फुटतो किंवा तोंडाला घशाला कोरड पडते, असं होतं का? तर मुलांकडून खरोखर असेच रिप्लाय आले की हो मला असंच होतं, किंवा भरपूरदा मला सगळं येत असतं पण मला लिहिताना काहीच आठवत नाही. आणि पेपर जसा मी शिक्षकांच्या हातात दिला आणि मी एक्झाम हॉलमधून बाहेर पडले, मला ह्या प्रश्नाचं उत्तर आठवतं. ही खरोखर कंडिशन आहे. म्हणजे बघा, त्या मुलाला येत असतं पण ते फक्त परीक्षेच्या किंवा त्या पेपरच्या प्रेशरपायी ते उत्तर लिहू शकत नाही आणि परिणामी काय होतात, त्याचे तिथं जे काही 2 मार्क 5 मार्कचा तो क्वेश्चन असेल तो लिहायचा राहून जातो आणि त्याचं रूपांतर काय होतं, कमी ग्रेड्समध्ये होतं. मग आता आपला विषय काय आहे की आपल्याला ह्याच्यावरती काम काय करायचं आहे. खरं तर हा खूप खूप महत्त्वाचा किंवा बोलण्यासारखा टॉपिक आहे की मुलांच्या मानसिकतेवर काम पहिलं केलं पाहिजे. आपण काय करतो, फक्त मुलांचा अभ्यास, पुस्तकी अभ्यास कर ह्या गोष्टीवर काम करतो, पण त्या मुलाची मानसिकता किंवा मेंटली स्ट्रॉंग बनवणं काय असतं हे मुलांना कधीही आपण शिकवत नाही. की त्याला पॉझिटिव्हिटी देणं, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणं किंवा तू हे करू शकतोस. परीक्षा जरी तुझ्या मार्कांसाठी असल्या तरी त्यामध्ये कमी मार्क पडले म्हणून तू मुलगा म्हणू शकत नाहीस. तुला सगळं येतंय, तुझा परफॉर्मन्स चांगला आहे, तर ह्या परीक्षा म्हणजे तुझं फार मोठं फ्युचर नाही. ह्याचा अर्थ परीक्षेमध्ये लिहायचं आहे का, लिहायचं नाही आहे का? नाही, तसंही नाही. परीक्षेमध्ये परफॉर्मन्स व्यवस्थित करायचाच आहे. मग ह्यासाठी त्यांची मेंटॅलिटी आधी आपल्याला तयार करायला पाहिजे. त्यांचं मानसिक जे भावनात्मक आपण बिल्डिंग म्हणतो ते पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, कव्हरअप केलं पाहिजे. मग ह्यासाठी काय काय टेक्निक वापरायच्या त्याच्याकडे वळूया. चला, पहिली टेक्निक म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकलेला आहे ध्यान, माझा व्हिडिओ एक आहे की ध्यान हे लहान मुलांसाठी वरदान आहे. तर बऱ्याच पालकांचं असं होतं की अभ्यास घेतात, त्यांचं लिखाण घेतात, त्यांचं तोंडी करून घेतात, सगळं करून घेतात, पण त्या मुलाचं माइंड स्टेबल करण्याकडे पालकांचा कल नसतो. जे काय केलं जातं ते जबरदस्तीने, हट्ट करून असं केलं जातं, त्याला जबरदस्ती करून केलं जातं. पण त्या मुलाचं माइंड स्टेबल आहे का ह्याच्याकडे पालक बरेच लक्ष देत नाही. तर ही खूप मोठी चूक करताय तुम्ही की त्या मुलाच्या पहिल्यांदा मेंदूवरती काम करा. मुलाचा मेंदू त्यावेळी किती कार्यक्षम आहे हे पहिला चेक करा. त्या मुलाला जर आपण अशी सवय लावली, हा एक एक्सरसाइज समजूया किंवा अभ्यास करण्याच्या आधीची पूर्वतयारी म्हणून एक 10 मिनिटं आपण नाही का देऊ शकत. बघा, मूल अभ्यासाला बसल्या बसल्या त्याला डायरेक्ट पुस्तक काढ, वही काढ, चालू कर ही प्रोसेस न करता ह्या प्रोसेसच्या आधी पहिली कमीत कमी 5 मिनिटं त्या मुलाला ध्यानाच्या अवस्थेमध्ये नेऊन त्या मुलाला शांत करा. बघा, ते मूल खेळून आलेलं असतं किंवा काहीतरी टीव्ही बघता बघता उठवलेलं असतं, काहीतरी त्याचं चालू असतं. म्हणजे त्याच्या मनात विचार कुठले असतात, मी तिथं खेळत होतो किंवा त्या कार्टूनमध्ये काय चाललंय आणि इकडं आईने मला उचलून आणले. बरोबर, आपल्याला काय करायचंय, त्याच्या मनातले हे विचार बाजूला करायचे आणि त्याला काय करायचंय, अभ्यासाकडे वळवायचे. मग काय करायला पाहिजे, पहिल्यांदा त्या मुलाला ध्यानाच्या अवस्थेत न्या. भले सुरुवातीला मूल डोळे मिटायला गाचकोच करेल, पण 1-2 मिनिटात मॅजिक होतो. 2च मिनिटात काय करायचं, मेडिटेशनच्या पोजमध्ये घ्यायचं, त्याला डोळे बंद करायला लावायचे, हळूहळू त्याला श्वासावरती लक्ष न्यायला लावायचं. 5 वेळा त्याला डीप ब्रीदिंग, खोल श्वास घे सोड, खोल श्वास घे सोड. कशा पद्धतीनं आपण करून बघूया. 1 2 1 2 अशा पद्धतीनं कमीत कमी 5 वेळा त्याला डीप ब्रीदिंग करायला लावायचं आणि त्याला शांत, थोडा वेळ शांत मन
काहीही विचार न करता बसू द्यायचं आणि पुढची सूचना त्याला काय द्यायची की तू जो अभ्यास आहे तो खूप छान प्रकारे करत आहेस आणि जो अभ्यास तू करणार आहेस तो पूर्णपणे तुझा मेंदू जो आहे तो ग्रहण करणार आहे किंवा आतमध्ये घेणार आहे. बरोबर. ही जेव्हा सूचना तुम्ही त्याच्या ध्यानावस्थेमध्ये मेंदूपर्यंत पोहोचवता त्यावेळी मेंदूतल्या पेशी काय होतात, ॲक्टिवेट होतात. त्यांना कळतं की काय सूचना दिलेली. मग तो विचार सोडून त्या लगेच काय करतात की हां बाबा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या मुलाला आपोआप काय होतं, अभ्यासाबद्दलची इच्छा जागृत होते आणि ते मूल काय करतं, पूर्णपणे अभ्यासावरती फोकस करायला हळूहळू तयार होतं. आणि एक 5 किंवा 10 मिनिटाचं मेडिटेशन करताना शेवट करताना कशा पद्धतीनं अचानक उठवायचं नाही त्या मुलाला. मेंदू काय झालेला असतो, स्टेबल आणि सायलेंट झालेला असतो. त्याला 1-2 मिनिटं शरीराची थोडीशी हालचाल करून एका छानशा स्माईलसहित डोळे उघडायला लावायचे. झालं. आणि मुलं हसत एकदम डोळे छान उघडले की त्याची अभ्यास करण्याची मानसिकता झालेली असते. आणि जे प्रेशर असतं ना त्याला तयार झालेलं, शिट अभ्यासाला बसायचंय, मला नाही करायचा, ह्या सगळ्या निगेटिव्ह व्हाइब्समधून तो निघतो आणि एक पॉझिटिव्ह त्याच्याभोवती ऑरा जो आहे तो तयार होतो. हे सगळं का महत्त्वाचं आहे तर हाच अभ्यास जो आहे तो आत गेला पाहिजे, मेंदूमध्ये गेला पाहिजे, मेंदूमध्ये स्टोअर झाला पाहिजे. बरोबर. तो आपला CPU आहे ना, त्याच्यामध्ये स्टोअर झाला पाहिजे, तरच केलेल्या अभ्यासाचा उपयोग आहे. अभ्यास हा फक्त परीक्षेपुरता करायचा नसतो, तो काय झाला पाहिजे, लॉंग टर्मपर्यंत चालला पाहिजे. म्हणजे कन्सेप्च्युअल म्हणतात त्याला. कन्सेप्ट क्लिअर केला गेला पाहिजे. नाहीतर काय होतं, बरीच मुलं रट्टा मारतात आणि अभ्यास जो आहे तो पेपर झाला, दुसऱ्या दिवशी मला काही माहीत नाही काय सिलेबस होता, काही माझा विषय नाही, असं आपल्याला नको आहे. दुसरा मुद्दा परीक्षेचा. जर ह्या सवयी तुम्ही मुलांना लावल्या असतील मेडिटेशनच्या, तर त्या मुलाला अचानक परीक्षेचा जो आलेला ताण आहे तो हँडल करायला सोपं जातं. आणि त्या मुलाला सवय लागलेली असते, त्याच्या बॉडीला, त्याच्या मेंदूला सवय लागलेली असते की अभ्यासाला बसायच्या आधी, प्रश्नोत्तर सोडवण्याच्या आधी, पाठांतर करण्याच्या आधी मला काय करायचं आहे, माझा मेंदू स्टेबल करायचा आहे. आणि ब्रेन स्टेबल झाला की काय होतं, आपला ताण जो आहे तो रिलीज होतो. सायंटिफिकली पण हे प्रूव्ह झालेलं आहे की ज्यावेळी तुम्ही ध्यान करता त्यावेळी तुमची बॉडी पूर्ण रिलॅक्स होते आणि जे हार्मोनल इम्बॅलन्स झालेले असतात, म्हणजे हॅप्पी हार्मोन्स जे असतात, ते हॅप्पी हार्मोन्स रिलीज व्हायला लागतात आणि ते रिलीज झाले की स्ट्रेसचे जे हार्मोन्स आहेत ते पूर्ण बॉडीमधून निघून जातात. परीक्षेच्या वेळी हीच मेथड आपल्याला अप्लाय करायची आहे. बरोबर. आता हेच मी तुम्हाला एका छानशा उदाहरणासहित सांगते. 3 इडियट्स बघितला सगळ्यांनी. 3 इडियट्समध्ये आमिर खानचा एक मस्त डायलॉग होता, ऑल इज वेल, ऑल इज वेल. कुठलंही टेन्शन आलं, कुठलीही अशी कंडिशन आली की ज्याच्यामध्ये त्याला आता काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि खूप स्ट्रेस आहे भयंकर, तर त्यावेळी तो काय करायचा, ऑल इज वेल, ऑल इज वेल. आणि काय करायचं, पूर्ण श्वास घ्यायचा. बघा तुम्ही करून, आपण सुद्धा हे करतो की नाही. आपण बऱ्याच परीक्षा दिल्यात. मोठं झाल्यावरती जर लेडीज असतील तर लेडीज, तुम्ही इमॅजिन करा की आपल्याला पाहुणे येणार आहेत घरात, खूप 15-20 माणसांचा, 30 माणसाचा स्वयंपाक करायचा आहे, टेन्शन 2 दिवस आधी आलेलं असतं. पण ज्या दिवशी आपण ते काम करायला घेणार असतो, सकाळी उठल्यावर आपल्या डोक्यात पूर्ण प्लॅन तयार असतो. किंवा त्यावेळी आपण काय करतो, झालं, एकदाचं झालं, किंवा हां आता हे झालेलं आहे. दुसरी, जर तुम्ही जॉब करत असाल किंवा जॉबसाठी ट्राय केलेला असेल, इंटरव्ह्यूच्या वेळीसुद्धा एका लास्ट मोमेंटला आपल्याला असं होतं की ते आतलं प्रेशर बाहेर टाकायचं आहे. बरोबर. त्यावेळी आपण काय करतो, काय होईल ते होईल, पण आता मी देणार आहे. बघा, जे आतलं प्रेशर आहे ते ज्यावेळी तुम्ही बाहेर टाकता, रिलीज करता, त्यावेळी बॉडीतली सगळी निगेटिव्हिटी जाते. हीच मेथड आपण मुलांना शिकवत नाही
आणि भरपूर वेळा ही चूक होते. मग आता एक्झामच्या वेळी काय करायचं आहे, त्या मुलाला तुम्हाला सांगायचं आहे की अभ्यासाच्या वेळी जसं आपण 5 ते 10 मिनिटं ध्यानाला बसतो, मेंदूला रिलॅक्स करतो, तसंच एक्झाम हॉलमधून आत आल्यानंतर ज्यावेळी तू तुझ्या सीटवरती बसशील जाऊन, त्यावेळी ह्या मित्राकडे बघ, त्या मैत्रिणीकडे बघ, किंवा त्याला सांगून ठेव मला नाही आलं तू सांग, असले काही चाळे करायचे नाहीत. तुझ्या सीटवर आहेस, तिथं 2 मिनिटं रिलॅक्स बस, सगळं टेन्शन रिलीज कर, शांत बसायचं, डोळे बंद करायचे. एक 5 ते 10 मिनिटं मुलांना आन्सर शीट आणि पेपर डिस्ट्रीब्यूट करण्यात दिलेली असतात आणि त्यावेळी जो सायलेन्स असतो ना, प्रचंड प्रेशर आणतो. मग तो सायलेन्स हँडल कसा करायचा आहे? सध्या तर CBSE सगळ्या मुलांना इंग्लिशमधून लिहायचं असतं, डबल प्रेशर आहे. आपली मातृभाषा न वापरता मातृभाषेत आपण कसंही ते लिहू शकतो, पण दुसऱ्याच्या लँग्वेजमधून मला ते वाक्य तयार करून लिहायचं आहे. किती प्रेशर आहे सांगा बरं. मग त्या मुलाला काय करायचं, 5 मिनिटं जोपर्यंत तुझ्या आन्सर शीट डिस्ट्रीब्यूट होत आहे, डोळे बंद करून बसा आणि 5 वेळा डीप ब्रीदिंग करा. श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर. 5 वेळा डीप ब्रीदिंग करून तू स्वतःला काय सूचना द्यायची, मी पाठ केलेली सगळी उत्तरं मला व्यवस्थित आठवत आहेत. मला ह्या पेपरमध्ये खूप चांगले मार्क मिळालेले आहेत आणि हा पेपर मी अतिशय चांगल्या पद्धतीने लिहून एक्झाम हॉलच्या बाहेर पडलेले आहे. ठीक आहे. ह्या 3 ते 4 सूचना द्यायच्या. ह्या पद्धतीने जर त्या मुलाने सुरुवात केली तर एक 90% काम झालेलं आहे. तरी सुद्धा एखादा प्रश्न अडला तर त्यावेळी लगेच टेक्निक आहे, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. तुला येतंय ह्याचं उत्तर, प्रयत्न कर आठवायचा, येतंय ह्याचं उत्तर, बरोबर. ही टेक्निक आहे, आपल्या ब्रेनला काय करायची, रिवायर करण्याची टेक्निक आहे आणि खरोखर आपला मेंदू त्याला प्रतिसाद देतो. ठीक आहे. मग ह्या टेक्निकचा उपयोग तुमच्या मुलाला ऐन वेळ तुम्ही सांगितलं चल उद्या एक्झाम आहे आणि ही टेक्निक अशी अशी करायची, नाही आठवणार त्याला. किमान एक 8 ते 10 दिवस कमीत कमी आणि जास्तीत जास्त 21 दिवस त्या मुलाला ह्या गोष्टीची सवय लागली पाहिजे. माझ्याजवळ जी मुलं सगळी शिकायला येतात, माझ्या मुलीसहित, त्या सगळ्यांना मी ध्यान कंपल्सरी शिकवलेलं आहे आणि एक्झामच्या आधी त्यांच्यावरती मी असं बंबार्डिंग करून ठेवलेलं आहे की एक्झाम आहे ना, मस्त एक्झाम हॉलमध्ये जाऊन रिलॅक्स बसायचं, डोळे बंद करायचे आपला पेपर येईपर्यंत आणि स्वतःला सूचना द्यायच्या, मी हुशार आहे, मी बुद्धिमान आहे, माझी स्मरणशक्ती अतिशय तीव्र आहे, मला लिहिलेलं वाचलेलं सगळं व्यवस्थित लक्षात राहतं, मी पेपरमध्ये खूप छान व्यवस्थित लिहितो. हे मुलांचं तोंडपाठ होऊन गेलेलं आहे. त्यामुळे त्यांना ही गोष्ट नवीन वाटत नाही. मुलं दुसऱ्या दिवशी मला येऊन सांगतात की मिस तुम्ही सांगितलेली टेक्निक मी काल केली बरं का. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय माहिती, रीचेकिंग. पेपर सगळा लिहिल्यानंतर लास्ट जेव्हा क्वेश्चनचा आन्सर लिहित असतो त्या मुलाला इतकी गडबड झालेली असते की मी कधी पेपर पहिल्यांदा सबमिट करतोय, कारण ते डोक्यावरचं टेन्शन पटकन सोडायचं आहे ना. त्या नादात मुलं काय करतात, पेपर परत एकदा चेक करायचं विसरतात आणि इथंच काय होतं, एक मोठी आपल्या हातातून चूक होते. कारण काही गडबडीत अशा चुका होतात की चुकीचं लिहिलं जातं, काही काही आन्सर चुकतात. अशा वेळी मुलाला ही ट्रिकच सांगून ठेवा की पेपर झाल्या तो परत पहिल्या पानावरती तू यायचं आहे आणि परत एकदा पहिल्या आन्सरपासून सगळं चेक करत जायचं आहे. हे जेव्हापासून मी माझ्या मुलांना सांगायला चालू केलं आहे, मुलांच्या कमीत कमी 4 ते 5 चुका त्यांना सापडलेल्या आहेत. मग ह्या सगळ्या टेक्निकचा तुम्ही वापर नक्की करा आणि ह्या एक्झाममध्ये बघा तुम्हाला फरक पडतोय की नाही. ठीक आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. पण ही टेक्निक खरंच खूप कमाल आहे, खूप कमाल आहे. आणि मुलांच्या मेंटल स्टॅबिलिटीसाठी, इवन मेंटल हेल्थसाठी सुद्धा खूप बूस्ट करणारी आहे. त्यांना भविष्यातले जे ताण आहेत, आत्ता लहान वयात मुलांना हार्ट अटॅक आपण ऐकतो, कधी कधी मेंदूच्या शिरा अतिताणामुळे फुटतात. मग ह्या गोष्टींचा काय उपयोग आहे? मुलांचं करिअर जर मुलंच राहिलं नाही, करिअरचा काय उपयोग आहे? त्यामुळं पहिल्यांदा मेंटल हेल्थवरती काम करा, मगच मुलांच्या करिअरचा विचार करा. एवढंच मी एक छोटंसं तुम्हाला आवाहन करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तोपर्यंत नमस्कार.